महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांच्या खासदारांची 20 जणांची यादी सध्या जाहीर करण्यात आलेली आहे। भाजपकडून अधिकृत ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे। आणखी 15 जणांची यादी सुद्धा जाहीर होईल अशी चर्चा आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाटे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। पहिली यादी आलेली आहे महाराष्ट्रातील नेत्यांची, ज्यामध्ये गडकरींचं सुद्धा नाव आहे, पंकजाताईंचं सुद्धा नाव आहे, रक्षा खडसेंचंही नाव आहे। पुढची जी यादी आहे ती आणखी 15 जणांची असणार आहे। नेमकी किती जणांची असेल असं तुम्हाला वाटतं आणि तुमची यादी नेमकी कधीपर्यंत येणार आहे? कारण सगळे कार्यकर्ते नेते आता वाट पाहत आहेत। भाजपचा एक ठरल्याप्रमाणे 20 लोकांची यादी आलेली आहे आणि मला वाटतं आज सकाळी चंद्रकांत दादांनी सूचित केलं की आणखीन 4 लोकांची यादी येण्याची शक्यता आहे। याचा अर्थ युतीची बोलणी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे। आमच्या उमेदवाराची यादी परवाच्या दिवशी म्हणजेच रविवारच्या पर्यंत जाहीर होईल असं मला एक अंदाज आहे। आपल्याकडे जी काही माहिती आली आणखीन 15 वगैरे उमेदवाराची, तर हे काही त्यात काही तथ्य नाही आहे, हे मी तुम्हाला म्हणजे खात्रीलायक सांगतो। परंतु रात्री सुद्धा महायुतीची बोलणी झालेली आहे। आज मला वाटतं अंतिम टप्प्यात ती बोलणी होईल आणि यादी राष्ट्रवादीची, शिवसेनेची आणि भाजपची ही 2 दिवसात जाहीर होईल। तुम्ही म्हणताय, चंद्रकांत दादा म्हणताय की केवळ 4 जणांची यादी येईल, याचाच अर्थ की भाजप फक्त 24 जागांवरती महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढवणार आहे असं म्हणायचं आहे तुम्हाला? नाही, मला ते म्हणायचं नाही। चंद्रकांत दादाने जे सूचित केलं ते मी सांगतोय। आता ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत, कदाचित त्यांना माहिती जास्त असावी आणि म्हणून आम्ही प्रत्येक वेळेला बोलतोय की जोपर्यंत युतीची बोलणी परिपूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्या जागा कुणाला आणि किती याचा ठोसपणे कोणीही सांगू शकत नाही किंवा सांगू पण नाही। मग युतीची बोलणी झाल्यानंतर या तिन्ही नेत्यांनी आपली एकत्रित पत्रकार परिषद घेऊन ती यादी जाहीर करतील। नक्कीच। एक महत्त्वाचा प्रश्न आहे, काल तुम्ही एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे की शिवसेनेचे जे 3 मंत्री आहेत त्यांची दिल्लीवारी फिक्स झालेली आहे। नेमके 3 आहेत, 4 आहेत, किती आहेत? मग शिवसेनेमधले काही जे ज्येष्ठ जे आहेत त्यांना लोकसभा लढवायची सुद्धा इच्छा आहे। अशाने त्यांचं मत हे एकनाथ शिंदे साहेबांकडे व्यक्त केलेलं आहे आणि म्हणून मी जे काल जे बोललो की त्यातले 3 एक मंत्री कदाचित केंद्रात जातील आणि आनंदाची गोष्ट आहे। महाराष्ट्राचा असलेला त्यांचा अनुभव तो दिल्लीच्या राजकारणात त्यांना कामी येणार आहे, पक्ष वाढण्यास मदतही होईल आणि याचा निर्णय आता अखेरला शिंदे साहेब घेतील। संदीपान भुमरे, संजय राठोड, तानाजी सावंत यांची वर्णी लागते आणि त्यासोबतच बऱ्याच लोकांची नावं सुद्धा आहे। उदय सामंतांचं पण नाव आज सकाळपासून चर्चेत आहे। नाही, अनेक लोकांची नावं आहेत, मी त्यांची कोणाची नावं घेणार नाही, कारण की जोपर्यंत त्यांची उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत त्यांचं नाव घेण्याचा मला अधिकार सुद्धा नाही आहे। म्हणून 1-2 दिवसाचा टाइम आहे अवघ्या, आजचा दिवस उद्याचा दिवस, आणि मला वाटतं त्यांची काही लोकांची नावं ही जाहीर झाली। नक्की। संभाजीनगरमधून तुमच्या देखील नावाची चर्चा होती, संभाजीनगरमध्ये सुद्धा ही चर्चा होते, लोकसभेसाठी संजय शिरसाटे योग्य उमेदवार ठरतील अशा पद्धतीची चर्चा आहे। तुम्हाला वाटतं हे खरं आहे? आणि जर तुम्हाला जबाबदारी मिळाली तर तुम्ही पण लढवण्याची इच्छा ठेवता का? नाही, मला लोकसभा लढवायचीच नाही, मुळामध्ये मला इच्छा नाही। अनेकांनी मला स्वतःहून सांगितलं की तुम्ही लढा, पण मला ती इच्छा नसल्यामुळे मी त्या स्पर्धेत पण नाही आहे आणि मी त्याची मागणीही केली नाही। जो कोणी उमेदवार संभाजीनगरमध्ये द्याल त्याला निवडून आणण्याची निश्चित जबाबदारी आमची आहे आणि त्यासाठी आम्ही काम करणार। नक्कीच। भाजपची आणि मनसेची वरिष्ठ पातळीवर बैठक झाली असं सुद्धा बोललं जाते आणि मनसेला मुंबईमध्ये 1 ते 2 जागा, म्हणजे मुंबईत 1 आणि बाहेर 1 अशा पद्धतीनं 2 जागा दिल्या जातील अशा आशयाची चर्चा सुरू झाली आहे। दक्षिण मुंबईची जी जागा आहे ती मनसेला सोडली जाईल अशी सुद्धा चर्चा आहे। काय वाटतं तुम्हाला? कारण ही जागा तर तुमची आहे, तिथे शिवसेनेचे खासदार आहेत। युती कुणाबरोबर होईल यापेक्षा युती महायुतीबरोबर जर मनसे जर आली तर आम्हाला त्याचा आनंद आहे, परंतु जी आमच्या हिस्सेची जागा आहे याची चर्चा एकनाथ शिंदे साहेबांबरोबर चर्चा झाल्यानंतरच फायनल होईल। परंतु आता जी काही माहिती येते की भाजपने त्यांना चिन्हावर लढा असं काही जी काही ऑफर केलेली आहे, मला वाटतं तो त्यांच्या आपसातला झालेली चर्चा आहे। फायनल चर्चा जर एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांशी जर झाली तर त्यातून योग्य मार्ग निघेल। मी पूर्वी सुद्धा आवाहन केलेलं की मनसेने एकट्याने लढू नये, असलेली ताकद ही जर इतर ताकदीबरोबर जर लढले तर त्यांचा निश्चित फायदा होईल आणि या लोकसभेमध्ये त्यांचा उमेदवार जाऊ शकतो। म्हणून आता आज राजसाहेबांनी काही बैठका रद्द केल्यात, मला वाटतं ह्या युतीच्या बोलण्यासाठी ते आज जातील आणि काहीतरी पॉझिटिव्हली ज्याला म्हणता येईल ते आता चर्चेतून निघेल
आणि मला वाटतं याचा निश्चित फायदा महायुतीच्या सर्वच उमेदवाराला होईल. नाही, पण दक्षिण मुंबईची जागा जर मनसेला मिळते तर मग राहुल नार्वेकर यांचा पत्ता कट झाला असं म्हणावं का? नाही, आता हे राजकारण नाही. ऐन वेळेला काय निर्णय घ्यायचा हे पक्षश्रेष्ठी ठरवतील ना. कुणाचा पत्ता कट करण्यासाठी कुणाशी युती करता अशातला काही भाग नाही. परंतु निर्णय प्रक्रिया तिथपर्यंत पोहोचेपर्यंत नेमक्या अनेक घडामोडी घडू शकतात. आता ही जागा मुळामध्ये शिवसेनेची आहे, मग त्यात राहुल नार्वेकरचं नाव कसं आलं, मग त्यात मनसेचं नाव कसं येतं, या सर्व चर्चा होईल. जो पण चर्चा होत नाही तोपर्यंत फायनल काही सांगू शकणार नाही. नक्कीच. विजय बापू शिवतारे यांना 2 वाजता वर्षा बंगल्यावर बोलावून घेण्यात आलेलं आहे. जसं तुम्ही म्हणाला होतात की मुख्यमंत्री स्वतः समज देतील, तर समज देण्यासाठी आज बोलवलंय? नाही, विजय शिवतारेचं नेमकं त्याच्या मनात काय आहे, त्याचे कॅल्क्युलेशन्स काय, तो का लढवू इच्छितो, काय त्याला त्रास आहे, त्या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदे साहेब त्याच्याकडून जाणून घेतील. आणि मी कालही सांगितलं की उमेदवार शिवतारेंनी जी उमेदवारी स्वतःची अपक्ष म्हणून जाहीर केलेली आहे त्यावर शिंदे साहेबांना बोलून त्याच्यावर एक निर्णय घ्यावा लागेल. आणि त्यापूर्वी इतर लोकांनी त्याच्यावर टीका टिप्पणी करू नये, ज्याच्यामुळं वातावरण बिघडेल. आणि मग अखेरला 2 वाजता आज जेव्हा बैठक होईल त्यानंतर त्यांची भूमिका काय ते मीडियाला सुद्धा एक शिंदे साहेब स्पष्ट करतील. निलेश लंके यांचा जो विषय आहे तो सध्या जोर धरू लागलेला आहे. निलेश लंके पुन्हा एकदा शरद पवार यांच्या गटात जाण्यासाठी आग्रही अशी सुद्धा बातमी समजते. आणि नगर दक्षिणमधून त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाईल अशी सुद्धा चर्चा आहे. दादांनी सुद्धा यावर विधान केलेलं आहे. एक आमदार जात आहेत आता महायुतीतून बाहेर पडतायत असं म्हणावं? नाही नाही, निलेश लंकेला काय तातडीने आता मोठं व्हायची त्याला स्वप्न पडायला लागलेली आहेत. काल आपण आलोत, शिवसेनेतून आलेत, तालुका प्रमुख होते, अजितदादांनी त्यांना बरोबर घेतलं, त्यांना राष्ट्रवादीमध्ये उमेदवारी दिली. आता त्यांना वाटतं की नाही आणखीन मला पुढे जायचं आहे, मग ती जागा भाजपला गेलेली, मग आपलं काय होईल, पुन्हा आपण खासदारकी लढू, जनतेचा प्रचंड प्रतिसाद आहे वगैरे असं जे काही चाललंय ना, हे मला वाटतं अति घाई करण्याचा तो प्रकार आहे. एखाद्या ठिकाणी राजकारणामध्ये जेव्हा मोठ्या स्टेजवर जातो त्यामुळे पहिलं आपलं बुडू थोडं स्थिर करावं, समजून घ्यावं, नंतरच उद्या खासदारकीची निवडणूक मलाच लढायची, मग आणखीन काही मंत्रिपद मलाच पाहिजे, ही जी हाव आहे ही हाव राजकारणामध्ये चालत नाही. संयम हा पाळावा लागतो. जर संयम सुटला तर मग माणूस ना इकडचा ना तिकडचा. म्हणून त्यांनी काय करावं हा त्यांचा निर्णय, परंतु मला इतकी घाई जे करतायत ते चुकीचं आहे असं माझं मत आहे. नक्कीच. जयंत पाटलांनी सुद्धा एक महत्त्वाचं विधान केलं. जयंत पाटील म्हणतात की मी कुठल्याही पक्षात गेलो तरी त्या ठिकाणी माझा शपथविधी होऊ शकतो, पण मी शरद पवारांचा निष्ठावंत आहे म्हणून मी कुठे जात नाही. या विधानाकडे नेमकं कसं पाहता, यातून काय अर्थ काढावा? जयंत पाटील येणारच होते हो, मी तुम्हाला सांगतो काय, आता त्यांच्या काही अडचणी आहेत. जयंत पाटील शरीरानं तिकडं आहेत, मनाने ते अजितदादांबरोबर आहे, हे स्पष्ट आहे. हे किती त्यांना का बोलावं असं, कोणत्याही पक्षात गेलो तर, अरे पक्षात माझी जायची मानसिकता आहे ना तुमची, तुम्हाला वाटतं ना कोणत्या तरी पक्षात जावं, आणि मग जायला एकच सोर्स येतात ना अजितदादा. परंतु ऐन वेळेला आता जर निर्णय घेतला तर लोक काय म्हणतील, ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा होते म्हणून ते थांबलेले आहेत. नाही तर त्यांचं मंत्री पदही फिक्स होतं, त्यांचं कोणतं खातं हेही मला माहिती आहे, तेही फिक्स होतं आणि ते येणार होते. त्या अवघ्या 2 तासामध्ये त्या घडामोडी घडल्यात म्हणून ते थोडं थांबलेत. नक्कीच. पण यामध्ये विषय असा आहे की नेमकं कोणत्या घडामोडी घडल्या? जयंत पाटील आजही जाऊ शकतात, कधीही जाऊ शकतात अशी चर्चा आहे काही राजकीय वर्तुळामध्ये? निश्चित जाणार आहेत, तुम्हाला मी ठासून सांगतोय. जयंत पाटील जास्त काळ टिकणार नाहीत, हे सत्य आहे. ते डिनाय करत नाहीत, ते उडवाउडीचे बोलतात. हो त्यांचं मत आहे, माझं कुठं मत आहे, मी शरद पवार साहेबांशी एकनिष्ठ आहे. हे सर्व घडामोडी जे घडल्या त्याच्यामध्ये तुम्ही होते ना, तुम्ही साक्षीदार होते ना त्याच्यात. आणि मग असं असताना एकतर तुम्हाला आता तिथं करमत नाही हे एवढं स्पष्ट झालेलं आहे, म्हणून तुमची चलबिचल चालू आहे. अनेक वेळेला तुमच्या चेहऱ्यावरून ते स्पष्ट दिसतंही. एवढं आता तुम्ही जर पाहत असाल लोकसभेच्या एवढ्या सगळ्या प्रोसेसमध्ये जयंत पाटील कुठेही ॲक्टिव्ह नाहीत. म्हणून उद्याचं येणारा काळ हा जयंत पाटलाला कुठे घेऊन जाईल हे आपल्याला पाहावं लागेल. नक्कीच. राहुल गांधी येणार आहेत 16 तारखेला ठाण्यात आणि त्यानंतर 17 तारखेला मुंबईमध्ये त्यांची सभा आहे. त्यासोबतच आता आचारसंहिता पण लागणार आहे. काय नेमकं वाटतं? कारण आता संजय राऊत तर म्हणतात की मोदींची जी गॅरंटी आहे ती पुन्हा गॅरंटी राहणार नाही, मोदी पुन्हा देशामध्ये पंतप्रधान होणार नाहीत. अहो तुम्ही एक स्टेटमेंट पाहिलं का त्याचं? आता त्याचं भाषण मी ऐकत होतो, आमचे नेते राहुल गांधी असं तो आता त्या
कुठं चांदवडला कुठेतरी ते सभा चालू तिथं बोलला. यांचा नेता कोण आहे मुळात? शरद पवार आहेत, राहुल गांधी आहेत, मग उद्धव ठाकरे काय आहेत? आपली शायनिंग करण्यासाठी पक्ष विटीस धरला. त्या स्टेजवरून जेव्हा संजय राऊत बोलत होते, मी विचार करत होतो, जर या ठिकाणी जर शिवसेना प्रमुख जर हयात असते तर याला जोड्याने मारलं असतं. राहुल गांधी आता मुंबईला येणार आहे, टाका पायघड्या, टाका त्यांना, रेड कार्पेट टाका, त्यांचं स्वागत करा, रणरांगिणीला सगळ्याला लाईनीत उभं करा, त्यांना ओवाळा. हे तुम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवलंय का? कसला अभिमान मानताय? कसली ती? ते तुमच्या दरवाजात सुद्धा याची त्यांची मानसिकता नाही. तुम्ही त्यांच्या प्रचारामध्ये फिरल्यासारखे फिरतायत. मला वाटतं संजय राऊतने काही दिवसानंतर या उबाटा गटाचं विलिनीकरण काँग्रेसमध्ये करू नये, एवढे करायला तो मागं पुढं पाहणार नाही. मला वाटत नाही आता उद्धव साहेबांच्या त्या पकडमध्ये तो आहे, तो सटकलेला आहे. शरद पवार म्हणतील ते दिशा. म्हणून उद्या उबाटा गट हा विसर्जित जरी झाला तर आश्चर्य वाटायला नको. या पद्धतीने यांचं चालू आहे. राहुल गांधी येतोय, मग काय करायचं? एक जण तुतारी वाजवेल आणि हे मशाली घेऊन नाचतील, हे त्यांचं स्वागत करणार आहे. म्हणून आचारसंहिता वगैरे जाऊ द्या, परंतु हे महाराष्ट्राच्या जनतेला आवडणार नाही एवढं नक्की. पण भारत जोडो यात्रेचा काही परिणाम होईल मुंबईच्या जागांवरती किंवा महाराष्ट्राच्या राजकारणावर असं तुम्हाला वाटतं? कारण देशाचा वाघ ठाण्यात अशा आशयानं आता त्या ठिकाणी त्यांचं प्रमोशन सुद्धा केलं जात आहे. अहो, भारत जोडो काय? भारत तुटलाय कुठं? जो भाग काही तुटायचा प्रयत्न होता त्याला मोदींनी नीट केलेलं आहे. हे भारत जोडो काय भानगड आहे? कोण कोणापासून दूर गेलेलं आहे? कोणतं वेगळं म्हणजे देश निर्माण व्हायला लागलाय? परंतु ह्या इलेक्शन जुमले ज्याला म्हणतात त्या पद्धतीने यांचं चालू आहे. आणि म्हणून तुम्ही वाघ म्हणल्याने वाघ होणार नाही. बॅनर लावतात आता ठाण्याचा वाघ, याचा वाघ, त्याचा वाघ. अहो, तुमची कधीच शेळी झालेली लाचारासारखं ते टॉमी असतो ना घरामध्ये, टॉमीसारखा लोकांचे आता फक्त आता जिभीने चाटत बसायचं काम त्यांना मिळालेलं आहे. म्हणून आता यांना तेवढंच करावं लागेल जेवढं वरचे लोक म्हणजे शरद पवार असतील, राहुल गांधी असतील ते सांगतील तेवढंच पद्धतीने चालावं लागेल. नाही तर यांचं भवितव्य धोक्यात आहे हे त्यांना जाणू नये. आणि जे काही आता बंडखोरी वगैरे होतात ना, किंवा जे काही फुटून बाहेर निघताना, याला कारणीभूत संजय राऊत आणि ते उबाटा गटाचे नेते उद्धव ठाकरे आहेत. त्यांच्यामुळेच हे सगळे बाहेर पडतात. मला कधी कधी असं वाटतं संजय राऊत त्यांना पाठवतोय. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर संजय राऊतांवर संजय शिरसाट यांनी टीकास्त्र सोडलेलं आहे. आणि राहुल गांधी ज्यावेळी मुंबईमध्ये येतील त्यावेळी शरद पवार गट हे तुतारी वाजवतील आणि शिवसेना उबाटा गट हे मशाली फिरवतील, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.